सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालय या संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा। लेखणीच्या हाताने समाज घडवायला हवा, विनोद आष्टूळ। पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड। सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालय या संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। लेखणीच्या हाताने समाज घडवायला पाहिजे असं मत विनोद कविवर्य आष्टूळ यांनी व्यक्त केले। शिक्षक, लेखक, पत्रकार, कवी, शाहीर, गायक आणि प्रबोधनकार अशा स्त्री पुरुष सर्व लेखणीधारकांनी आपले लेखन सत्य आणि निर्भीड केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाचा बोध होऊन समाजाला समृद्ध दिशा मिळेल। ते लेखन सातत्याने लोकसमूहाच्या ठिकाणी सादर केलं पाहिजे। आपल्या महापुरुषांनी केलेल्या कार्याचा आदर्श समाजासमोर नित्य मांडला पाहिजे असं मत कविवर्य विनोदजी आष्टूळ यांनी व्यक्त केले। सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालय या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळावा तसेच मराठी भाषा पंधरवडा निमित्त साहित्य सम्राट पुणे यांचे 216वे संयुक्त कवी संमेलन सिद्धार्थ ग्रंथालय कॅम्प पुणे येथे आयोजित केलं होतं। त्यावेळी आष्टूळ बोलत होते। विचारपीठावर सिद्धार्थ ग्रंथालयाचे सचिव बाळकृष्ण सातपुते, शब्दकवी राहुल भोसले, ग्रंथपाल दिलीप भिकुले आणि साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद आष्टूळ उपस्थित होते। कवी संमेलनामध्ये कवी, कवयित्री यांनी विविध विषयांवर प्रबोधनात्मक कविता आणि गझला सादर केल्या। निवडणुकीच्या काळातील कार्यकर्त्यांच्या जीवनावर भाष्य करणारी कविता सादर करताना रमेश जाधव म्हणतात, निवडणुकीचे नेते कार्यकर्त्यांच्या घरात, निकालानंतर कार्यकर्त्यांची वाऱ्यावरची वरात। जीवनाचे महत्त्व सांगताना ज्येष्ठ गझलकार सतीश देवपूरकर म्हणतात, शुल्क जगण्याचे भरावे लागते, कर्ज श्वासाचे फिटावे लागते। राहुल भोसले यांनी समाजाचे वास्तव्य आपल्या कवितेतून परखडपणे व्यक्त केलं आहे। माणसांच्या गर्दीत फिरत राहिलो, फसवे मुखवटे निहाळत राहिलो। विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर परखड लिहिताना कवी राम सर्वगोंड म्हणतात, जग चालते मोबाईलवर, ना जातीवर ना धर्मावर। आज समाजातील माणुसकी जपण्यासाठी कवी नंदकिशोर गावडे कवितेतून प्रयत्न करतात। माणसातल्या माणुसकीचा झालाय अंत, नाही तुम्हा आम्हास कुणाबद्दल खंत। समाजातील चित्र वेगळे असले तरी खरा नेता कसा असतो हे आपल्या गझलेतून श्रीकांत वाघ सांगतात। स्वप्न, आशा, मार्ग जगण्याचा दाखवतो जो तोच नेता, जो भल्यासाठी जगतो वागतो तोच नेता। ॲडव्होकेट चंद्रकांत गायकवाड महामाता रमाईंच्या जीवनावरील कवितेत म्हणतात, माझी रमाई सांगून गेली दुबळेपणाला सांडा, शिकून सारे एकजुटीने हक्कासाठी भांडा। शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील विचारांवर भाष्य करून स्वराज्य निर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांना प्राचारण करणारी कविता कवी विनोद आष्टूळ यांनी सादर केली। शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे, तलवारीने सरळ आमचे शिर छाटावे। अशा वास्तववादी आणि महामानवांच्या विचारांच्या कविता कवी सीताराम नरके तसेच कवयित्री स्मिता पोळ या सर्व कवी गझलकार यांनी प्रबोधनात्मक कविता सादर करून पुस्तक प्रेमी आणि काव्य रसिकांची उत्स्फूर्तपणे मने जिंकली। उपस्थित मान्यवर विकास भांबोरे आणि शेख वहीद यांनीही आपली मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमामध्ये गहिनीनाथ हुमे, गोपाळ पांचाळ, अरुण गुळवे, मंगेश पोळ, डॉक्टर रंगराज हुमे, गोविंद भोंडे, ॲडव्होकेट भावसार, मोहन नारायणे, चेतन पैलवान, हुसेन तांबोळी, कृष्णा शेंडगे, सचिन कांबळे, जावेद जाफर, पुस्तकप्रेमी, काव्यरसिक, पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनोद आष्टूळ यांनी तर आभार दिलीप भिकुले यांनी व्यक्त केले।